नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. चला, चहा घेत घेत मी तुमच्याशी गप्पा मारत काम करते. आता गार्डनमध्ये आज काय काय काम करायचं आहे मला तुम्ही पहा. काम तरी खूप आहे आणि काम करायचं असतं मला थोडंसंच, कारण संध्याकाळ झालेली असते आणि शाळेहून येऊन मला संध्याकाळी ह्या गार्डनमध्ये यावं लागतं. दिवसभर मला अजिबात वेळ राहत नाही. पण गार्डन पण मेंटेन करून ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला एवढी चांगली जागा आहे तर काहीतरी काही भाजीपाला आपल्याला लावलं पाहिजे, शौक पण आहे. आणि हे जे मी धरलेले आहे ना, हे बघा, नखुरडं आल्यानंतर लावायचं ते वनस्पती आहे बघा. हे औषधी आहे. आपण नख काढताना किंवा ठेस लागली, नकुडं येतं आहे ना त्याला, असं हे लावलं ना ह्याचं ज्यूस काढून, तर ते चांगलं होतं. म्हणजे वनस्पतीमध्ये खूपच ताकद असते, शक्ती असते नीट करण्याची माणसाला. आपल्याला ते माहिती नसतं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आता वनस्पती पण आपण लक्ष दिलं पाहिजे. जास्त करून वनस्पतीचा उपयोग केला पाहिजे. तर होता होईल तेवढं आपण कुंड्यामध्ये इकडे तिकडे अशा वनस्पती आपण लावल्या पाहिजे. फुलाचे हे तर आपण लावतोच, भाजीपाला तर लावतोच. पण काही अशा असतात की जे औषधीचं काम करतात, ते पण आपण लावलं पाहिजे. तर आता तसं पण मी एक एक लावणार आहेच, औषधी जे आपल्याला उपयोगी आहेत. तर चला, थोडंसं गवत वगैरे काढून घेते, इकडं तिकडं स्वच्छ गार्डन करून घेते. आणि हे जे आहे ना, वेलवरी वाळून गेल्यासारखं जे झालेलं आहे, आणि हे फांटा बघा कसा तुटला. सकाळी मी 2च शेंगा शेवग्याच्या काढल्या, खूप मोठ्या मोठ्या ताज्या ताज्या लागलेल्या होत्या. 2च शेंगा काढले तर हे फांटा बघा तुटूनच गेला. मग सकाळी वेळ नव्हतं, मी तसंच ते फांटा टाकून आपल्या शेंगा 2 घेऊन गेले, भाजी वगैरे केले. आणि आत्ता ह्याचे जे पानं आहेत मी तोडत आहे. आता पानं तोडून ह्याचे ठेवते आणि सकाळी ह्याची भाजी पण करता येतं. आता खूप दिवस झाले ह्याची भाजी पण केले नव्हते. आता बघूत ह्याची भाजी करता येतं, कारण असे भाजीपाला खाणं आपल्या शरीराला खूपच आवश्यक असतं. चांगलं चांगलं दुसरं दुसरं विकत घेतलेलं आपल्याला खूप छान वाटतं, आणि घरातलं जे असतं ना आपल्या गार्डनमध्ये आलेलं, त्याचं काहीच महत्त्व नसतं माणसाला. ही खरी वस्तुस्थिती आहे. त्याचं झिरो महत्त्व असतं बघा. आणि ज्याला महत्त्व असतं ते असतंच, पण ज्याला बाहेरचं खायची सवय असते किंवा बाहेरचं चांगलं वाटतं, घरातलं काहीच चांगलं आवडत नाही, त्यांना काही तुम्ही गार्डनमधलं द्या ते आवडत नसतं. तर खूपच महत्त्वाचं, शरीराला खूपच आवश्यक अशा हे भाज्या असतात. आणि कधीकधी अधूनमधून अशा भाज्या पण आपण घरगुती आपल्या गार्डनमध्ये उगवलेल्या रानभाज्या जे म्हणतात ते आपण खावं कधीकधी. ते शरीराला खूपच पौष्टिक असतात, ताकद देणाऱ्या असतात आणि आपल्याला निरोगी पण ठेवणाऱ्या असतात. आता इथं एक फुलाचं झाड मी लावलेलं होतं, परत ते तुटून पडलेलं आहे. त्याला आणि तिथंच मी टोबून देते. म्हणजे कुठंही आपण काहीही वाया जाऊ द्यायचं नाही. आपलं काम आहे, आपल्याकडे माती आहे, आपल्याकडे बी आहे, आपल्याकडे रोपं आहेत, तर का आपण करायचं नाही सांगा? आपण वाया का जाऊ द्यायचं? ते इकडं-तिकडं पडल्याला आपण तसंच बघत का राहायचं? त्याला लावायचं, कुठंतरी टोबायचं, त्याला संधी द्यायची उगवायची व पुढे जायची. आणि त्याला पण आपण त्याची देखभाल आपण करायची. तर चला मग आता हे बघा, हे आता मी करून घेते काम. थोडंसं गवत पडलेलं इकडचं तिकडचं कचरा पाला पाचोळा काढते आणि स्वच्छ गार्डन करते. तर एवढं तर काम दररोज आपल्याला करावंच लागतं, एक दिवस एक सोडून, नाहीतर खूप पालापाचोळा पडतो. आणि हे पण झाड तोडून टाकलं, रुचकीचं झाड. अशा अनावश्यक झाडं ठेवून काहीच उपयोगाचं नाही. आता इकडे बघा तोंडले मला दिसत आहेत. तोंडल्याची वेल ना ते वाळून गेलेली आहे. त्या दिवशी आपण जे व्हिडिओमध्ये पाहिलात ना, दोडक्याची वेल काढायला गेलो आणि तोंडल्याची वेल पण अशी झालेली आहे. पूर्ण त्यालासुद्धा धक्का पोहोचलेला आहे. पण दोडक्याच्या वेलेला काहीच झालं नाही. तिकडं बघा त्या कंपाऊंडकडे दोडक्याची वेल असं खूप मोठी वाढलेली आहे. झाडावर, कंपाऊंडवर, आमच्या झाडावर आणि कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या झाडावर सगळीकडे पसरलेली आहे. त्याला इतकं म्हणजे किती असतं बघा पसरायचं. आणि जे आपण खूप चांगल्या प्रकारे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो, ते वाढत नाही. असंच असतं. आता हे इकडं लाकूड जे ठेवले मी, शेवग्याच्या शेंगा काढायचं लाकूड बाजूला काढून ठेवले. आणि इथं सगळं साफसफाईचं बघायला लागले की कुठं काय आहे काय नाही. आता सगळं रान मोकळंच आहे, तसं काहीच नाही. जमिनीवरती लावलेलं ते सगळं गेलेलं आहे. आता नवीनच
परत आता लावावं लागतं, नवीनच गार्डन करावी लागते. जे पॉटमध्ये आपण लावलेलं आहे ते सुरक्षित आहे, त्याला काहीच होत नाही. पण आपण जे जमिनीवर लावलेलं असतं ना, तिथंच आमचं म्हणजे मार खात आहे, म्हणजे नुकसान होत आहे. कारण तुडवणंच जास्त आहे. इथं पहा लागलेले आहेत, तोंडले मी घेते काढून तोंडले. मच्छर पण खूप चावतात ना ह्यावेळेस, खूपच मच्छर असतात आणि जीवजंतू पण खूप ह्यावेळेस असतात. तर खूप सांभाळून काम करावं लागतं. तर इथं मी आता हाताला येत नाही, तर मी आयडिया केले की ह्याच्यानी असं आपण वडून घेऊत. कसंही वेल वाळलेलीच आहे. आता तसं वाळली म्हणून काही हे वाळत नाही, तर आणि येतच राहते हे आपली वेल, काय तोंडल्याची वेल कधीही असं नुकसान होत नाही त्याची. वाळलं तरी परत आणि ती फुटतच असते, परत आणि आपल्याला ते फळ देतच असते. आता हे सीताफळाच्या झाडावर सीताफळाचं झाडसुद्धा असं मोडलेलं आहे, वाकडं झालेलं आहे. त्या दिवशी जे केलेलं आहे ना, पूर्ण सावली यावं म्हणून त्याला तिकडं ढकलून त्याला रश्शीनं बांधलेलं आहे. तर आता थोडं थोडं म्हणजे ऊन पडत आहे छानसं. आता भाजीपाला लावलं तरी येतं आहे. तर चला इथले मी तोंडले काढून घेते. तोंडले काढताना ना मला 2 सीताफळं दिसले, म्हणजे सीताफळसुद्धा लागतच आहेत. एवढी वेल वरून पसरलेली आहे तरी सीताफळ बघा. फळ यायचं असलं ना कसंही येतं. फळ द्यायच्या झाडाला, आपल्याला झाडाला वाटलं की यांना फळ द्यावं, तर ते कसंही करून आपल्याला देतं. आपण त्याची सेवा करू न करू. हे पहा, मी तोंडले शोधते आहे की आणखीन कुठे लागलेले आहेत का. आहे तिकडे तिकडे, पण उंच आपल्याला ते काय काढता येत नाही, एवढे मी काढले तोंडले. आणि इथं एक बघा, एक होल झालेला आहे, खूपच घुशीचं काहीतरी आहे ते होल. त्याला मी थोडंसं असं बंद करून घेते, कारण असं ठेवणं उचित नाही ना, योग्य नाही. आपलं पाय जाऊ, काही मधून काहीतरी येऊ. आणि रात्रीची वेळ असते, संध्याकाळची वेळ, असं आपण सगळीकडे बघत राहावं लागतं. म्हणजे कुठं काय, कसं काय चाललं आहे, सगळं लक्ष पाहिजे आपलं सगळीकडे. तर घेतले मी तोंडले काढून. आता तुम्हाला मी दाखवते, इथले सीताफळ पण दाखवते. चला, आता इकडं थोडंसं मेंटेनन्स काही आहे का बघते, सगळं व्यवस्थित आहे की नाही इकडे. सगळ्या वेली वगैरे, कुठं काही ते दोडक्याची वेल ना शेवग्याच्या झाडावर चढू द्यायचं नाही मला. चढली ना मग आणि शेवग्याचं झाडसुद्धा डॅमेज होतं आणि ते शेवग्याच्या शेंगा यायचंसुद्धा मग येत नाही. तर मी बघितले, नाही नाही ते तिकडंच आहे, इकडं काही नाही. आणि इकडं कारल्याचं वगैरे आहे, लागलेत का तेही बघितले, फुलं लागलेत का पाहिले, फुलं वगैरे लागलेले आहेत. तर चला मी तुम्हाला आता दाखवते मी दुसरं काम. आता इथं जे ना माझ्याकडे खूप काही बी आहेत, किती दिवसाचे बी पडलेले आहेत, ते काय काय आहे बघितले. इथं खूपच भेंडीचं आहे, खूप बी आहेत. ते सगळे ठेवून काय करायचं, कधी कधी लावून आपण त्याला संपवून टाकायचं. उगी ठेवलं ना त्याचं सगळं व्हॅलिडिटी पण संपून जाते, त्याचं सगळं सत्व निघून जातात. हे जे बी आहे ना, हे बी ते ह्याचं आहे बघा, माठाची भाजी म्हणतो ना आपण, त्याचं बी आहे. खूप दिवस इथं पडलेलं होतं ताटामध्ये. तर इथं मी टाकून देते माठाच्या भाजीचं बी. थोडंसं खुरप्यानं त्याला सैल करून घेते माती आणि इथं माठाचं बी टाकून देते. म्हणजे एकाच ठिकाणी जवळजवळ इथंच, जास्त प्रमाणात नाही, कारण जागा जमिनीवर जास्त नाहीच. आणि पॉटमध्ये लावलं तर हे येत नाही, तेवढं जमीनच पाहिजे ह्याला. आणि पहिलं ना गार्डन भरून माठाची भाजी यायची. आता ते काय झालं आहे काय माहिती नाही, त्याचं सगळं बी आता येतच नाही. माठाची भाजीसुद्धा भरून भरून यायची, किती भाजी करा संपत नव्हती. तर आता हे बी मी टाकून देते, मग तेही माठाची भाजी आली ना. माठाची भाजी वगैरे आपल्याला तेवढंच खूपच म्हणजे आधार असतो. म्हणजे भाजी एखाद्या वेळेस नसलं, भाजीपाला आपण नाही आणलो, तर गार्डनमधले काढली आणि केली ताजी ताजी भाजी, असं म्हणजे कामाला येते, उपयोगाला येते माठाची भाजी पण, आणि शक्तिवर्धक एकदम. तर चला हे सगळं कचरा वगैरे काढते आणि तिथं बी टाकून दिले मी. आणि ते बी टाकलेली जागा परत आपण काय करतो, विसरून जातो. म्हणून त्याच्या आजूबाजूला मी थोडेसे दगडं लावून घेते छोटे छोटे, म्हणजे इथं लावलेलं आहे असं आपल्याला कळायला पाहिजे, निशाण पाहिजे ना काहीतरी काय ते. नाहीतर काय आपण 1-2 दिवसात विसरून जातो, इथं लावलं होतं की तिथं लावलं होतं असं होतं. हे बघा सीताफळ तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती छान सीताफळ लागलेले आहेत बघा झाडाला मधल्यामध्ये. आणि हे बघा फुलाचं किती मोठं झालेलं आहे, ह्याला काय फूल लागतच नाही ह्याला. आणि हे टमाटर कसं लागलेले आहेत बघा. एकच झाड आलेलं आहे, 5-6 झाडं होती, सगळी वाळली.
आणि इकडं वरण्याच्या शेंगाचे आता फुलं खूप छान लागलेले आहेत पांढरे. आता फुलं लागलं की त्याला फळ लागणार ना. हे बघा पानं किती छान आहे ते शोचे, किती मस्त असं आहेत. आणि इथं बघा बीटरूटचं किती लावले होते, एकच आलेलं आहे आता. आले होते सगळे गेले वाळून. इथं बघा आंबाडी लावली होती, एकच आंबाडीचं आलेलं आहे, सगळं वाळून गेलेलं आहे. असं का होतं हेच कळत नाही. येतं आणि वाळून जातेत, येतेत आणि वाळून जातेत. काय अधिक पावसानं होतं की पाणी न दिल्यामुळं होतं. पाणी तर सारखं वेळेवर आम्ही देतच असतो. तर चला आता ह्या पॉटमध्ये मी आंबाड्याची बी टाकून देते इथं आणि ह्या दुसऱ्या पॉटमध्ये, म्हणजे तेवढंच बघूत येतंय काय होतंय. आता ह्या पॉटमध्ये पण असं खाली ठेवायचं नाही, बी कितीही लागू द्या, टाकत राहायचं. बी आहे ना आपल्याकडं म्हणून टाकत राहायचं. आता हिच्यामध्ये आंबाड्याचं बी इथंही टाकून देते, येईल थोड्या दिवसामध्ये. तर खाली ठेवलं ना त्याचा काही उपयोग नाही. टाकलं बी तर काही येतं आहे, म्हणून ते टाकून द्यायचं आपल्याला बी. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण आणि परत पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच आपला सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.